गहाळ झालेले तब्बल 101 मोबाईल फोन 3 महिन्यात संबंधित नागरिकांना परत देण्याची कामगिरी नौपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे। नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोबाईल संच गहाळ झाल्याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी दिल्यानं त्याबाबत तपास सुरू होता। त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी पथक स्थापन करून मार्गदर्शक सूचना दिल्या। त्यानुसार नौपाडा पोलीस स्टेशनमधील सायबर कक्षाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध सुरू केला। गहाळ झालेले मोबाईल फोनची माहिती तात्काळ CEIR पोर्टलवर अपडेट करून सातत्याने त्याचा पाठपुरावा करून तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने मागील 3 महिन्यांच्या कालावधीत 101 गहाळ झालेल्या विविध कंपन्यांचे मोबाईल फोन यांचा शोध घेतला आणि ज्यांचे मोबाईल गहाळ झाले होते त्यांना आज ते परत करण्यात आले। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक शरद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रताप सिंग शिळके, पोलीस अंमलदार करणकुमार पाटील, अशोक कोल्हे यांनी केली आहे। नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने आज नागरिकांचे 2022 ते 25 पर्यंतचे गहाळ झालेले जवळपास 108 मोबाईल आमचे सायबरचे पोलीस उपनिरीक्षक श्री शेळके व त्यांच्या टीमने मागील 3 महिन्यात रिकव्हर केलेले आहेत। त्यापैकी 7-8 मोबाईल काही लोकांना लवकर जाणं असल्यामुळे ते दिलेले आहेत आणि आज रोजी 101 नागरिकांना मोबाईल परत देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सध्याच्या सर्वांना म्हणजे माहीतच आहे की मोबाईल हा सर म्हणजे आपला अविभाज्य घटक झाल्यासारखा आहे आणि तोच जर एखाद्या वेळेस आपल्याकडून चोरीला गेला तर माणूस खूप पॅनिक होतो। त्यानंतर ते आपल्याकडे तक्रार द्यायला येतात आणि नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं तात्काळ लगेच आम्ही ती माहिती मिसिंग घेऊन CEIR पोर्टल जे आहे त्यावर भरली जाते आणि त्यामध्ये ज्यावेळेस कुणी तो मोबाईल वापर करतो त्या व्यक्तीला फोन करून त्याला कन्व्हिन्स केलं जातं की बाबा हा मोबाईल असा असा चोरीचा आहे आणि ती व्यक्ती पण आपल्याला समोरच्या जे चांगले असतात ते लगेच आणून देतात। अशा तऱ्हेनं आज आपण 101 मोबाईल हे नागरिकांना परत करतोय की त्याचा आम्ही सर्वप्रथम आमच्या सायबर टीमचे शेळके साहेब आणि त्यांच्या टीमचं तसेच आमचे क्राईम PI, ॲडमिन PI यांचं अभिनंदन करतो की ते वेळोवेळी मागं लागून, कारण प्रत्येक मोबाईल आल्या फक्त मिसिंग न घेता तो त्याच दिवशी त्या CEIR पोर्टलमध्ये आम्ही भरतो। त्याच्यामुळे हा रिझल्ट आहे। या 3 महिन्यात हे एवढे मोबाईल रिकव्हर झालेले। लोकांना विश्वास नसतो की मोबाईल गेल्याने परत मिळेल का नाही, परंतु आज 101 मोबाईल परत मिळालेले काय नक्कीच एकदा मोबाईल गेल्यानंतर मोबाईल हा आवश्यक असल्यामुळे माणूस लगेच दुसरा मोबाईल घेतं, सिम कार्ड सेम मिळतं, परंतु मोबाईल मिळेल का नाही हे विश्वास नसतो जास्त करून तर, परंतु तो वापरात आला तर तो मोबाईल नक्की मिळतो।